नमस्कार, उमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एकविरा देवी संस्थानात मुकुट चोरीनंतर भक्तांकडून भक्तिभावातून दान. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात असलेले एकविरा देवी मंदिर हे केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांचे कुलदैवत असलेले जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मात्र काही दिवसांपूर्वी या मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. अज्ञात चोरट्यांनी देवी मातेच्या डोक्यावरील मुकुट तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेची माहिती प्रसार माध्यमात प्रसिद्ध होताच भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर काही भक्तांनी पुढाकार घेत देवी मातेचा मुकुट स्वतःच्या खर्चाने तयार करून अर्पण केला. दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुकुट चोरीची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भाऊ इंगळे यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भक्तिभावातून आपल्या स्वखर्चाने चांदीचे मुकुट विठ्ठल रुक्मिणी मातेला दान दिले. श्रीकांत इंगळे त्यांच्या आणि भक्तिमय कार्यात त्यांच्या पत्नीसह मित्र परिवारानेही सक्रिय सहभाग नोंदवला. या प्रसंगी एकविरा देवी संस्थानाच्या वतीने श्रीकांत इंगळे, त्यांची पत्नी व मित्र परिवाराचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व सर्व सभासदांच्या हस्ते शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी नंदू पाटील, श्रीकृष्ण सावरकर पाटील, विनोद घोगरे पाटील, विजयची काडमेक, शिवरावजी गावंडे, अजय पसरी, अजय देशमुख, रवी गोडे, गुड्डू गावंडे, अमोल कोरडे, अमोल दाभाडे, विठ्ठल ढोले, अजय पसारिया, रमेश पांडे सर, रावसाहेब तातोड, योगेश आगडते, मयूर पखान, रावसाहेब पखान, ॲडव्होकेट रोहन शर्मा, बंटी इंगळे, हर्षल ठाकूर, अंकुश रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री संत जिगराजी महाराज, माननीय श्रीकांत भाऊ इंगळे यांच्या अश्विनीताई, संपूर्ण मित्रपरिवार, आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे. गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. आमच्यापैकी बरीच मंडळी शेगावरून पायी चालत आलेली आहे आणि अशा या शुभप्रसंगी एक मंदिरावर काही दिवसापूर्वी आघात झाला होता. मंदिरातील काही दागिने, काही चांदीचे मुकुट वगैरे गेलेत, पण भक्तांकडून त्याची भरपाई होत आहे. सगळं साहित्य आलेलं आहे आणि आज या शुभप्रसंगी माननीय श्रीकांत भाऊ इंगळे आणि अश्विनीताईंनी विठ्ठल मूर्तीला जो चांदीचा मुकुट, विठ्ठल रुक्मिणीला 2 मुकुट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचे मंदिरातर्फे हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद मानतो आणि आई जगदंबेची आणि श्री संत जिगराजी महाराजांची कृपा त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या मित्रपरिवारावर सदैव अशीच कायम राहो, अशी त्या जगदंबेची प्रार्थना. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी आदर्श या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा घडामोडीसाठी बघत रहा उमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.